नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। राज्यात राबवली जाणारी सुधारित पीक विमा योजना यासाठी आज 20 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने मोठा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। मात्र इथे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, निधी वितरित झाला म्हणजे पीक विमा आता कधी खात्यात येणार? या व्हिडिओमध्ये आपण नेमक्या तथ्यावर आधारित संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मंडळी, आता बघूया निधी नेमका कशासाठी मंजूर। मित्रांनो, आज राज्य शासनाकडून 31,46,00,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। हा निधी प्रशासकीय आणि कार्यालयीन खर्चासाठी आहे। यामध्ये तालुका स्तरावरील कार्यालय, जिल्हा स्तरावरील कार्यालय, विभागीय कार्यालय, राज्यस्तरीय कार्यालय या सर्व कार्यालयांचा खर्च समाविष्ट आहे। यामध्ये स्टेशनरी, वेतन, मानधन, इतर प्रशासकीय खर्च या सगळ्या बाबींचा समावेश होतो। शेतकऱ्यांना यात काय फायदा? अनेक शेतकरी विचारतात, हा निधी तर कार्यालयांसाठी आहे, मग शेतकऱ्यांना याचा काय उपयोग? मित्रांनो, याच निधीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। त्यामधून 34,32,00,000 रुपये हे पीक कापणी प्रयोगासाठी वितरित करण्यात आले आहेत। मंडळी, आता जाणून घेऊया पीक कापणी प्रयोगांचे महत्त्व। राज्यात प्रत्येक पीक कापणी प्रयोगासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना 1,000 रुपये मानधन मंजूर करण्यात आले होते। पूर्वी देखील याबाबत माहिती देण्यात आलेली होती। आता हे पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत। कर्मचाऱ्यांचे मानधन वितरित करण्यासाठीच हा निधी देण्यात आला आहे। म्हणजेच पीक विम्याची पुढची प्रक्रिया सुरू असल्याचा हा थेट पुरावा आहे। मंडळी, आता बघूया राज्यात कोणत्या पिकांचे प्रयोग पूर्ण। मित्रांनो, राज्यात खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत। यामध्ये मूग, उडीद, मका, सोयाबीन, विशेषतः सोयाबीन ज्याचा पीक विमा शेतकरी मोठ्या प्रमाणावर अपेक्षेने वाट पाहत आहेत। या पिकांची उत्पादन आकडेवारी, नुकसान मोजणी ही माहिती विभागीय स्तरावर सादर करण्यात आलेली आहे आणि त्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला आहे। आता बघूया पुढची प्रक्रिया काय। आता पुढे ही प्रक्रिया अशी आहे की नंबर 1 विभागीय स्तरावरची आकडेवारी, नंबर 2 राज्य स्तरावर पाठवली जाईल, नंबर 3 त्यानंतर केंद्र सरकारकडे सादर केली जाईल, नंबर 4 कृषी आयुक्तालय मार्फत, नंबर 5 पीक विमा कंपन्यांना दिली जाईल। साधारणपणे 15 डिसेंबर पर्यंत ही आकडेवारी सादर होते। आता 20 डिसेंबर पर्यंत आढावा बैठक सुरू आहेत। जर ही आकडेवारी 20 डिसेंबर पर्यंत अंतिम झाली तर पुढची प्रक्रिया वेगाने सुरू होईल। मित्रांनो, जर पीक विमा कंपन्यांना ही आकडेवारी 30 डिसेंबर पर्यंत मिळाली तर त्यानंतर 21 दिवसांच्या आत पीक विमा वितरित करणे अपेक्षित आहे। म्हणजे 21 जानेवारी नंतर पीक विमा खात्यात येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। आता बघूया उशीर झाला तर काय। जर पीक विमा कंपन्यांनी 21 दिवसानंतर ही रक्कम वितरित केली नाही तर कंपन्यांवर दंड आकारला जाईल, 12% व्याज लावले जाईल, अशी स्पष्ट माहिती केंद्रीय कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। उशीर होण्याची शक्यता का? मात्र मित्रांनो, जर आकडेवारीवर आक्षेप घेतले गेले, दुरुस्ती मागितली गेली तर प्रक्रिया थांबू शकते। उदाहरणार्थ 2024 मधील आकडेवारी ऑक्टोबर 2025 मध्ये ऍडजस्ट करण्यात आली होती। तसेच काही घडले तर पीक विमा येण्यास उशीर होऊ शकतो। मंडळी, आता बघूया अंतिम निष्कर्ष काय। सध्या उपलब्ध माहितीनुसार पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत। निधी वितरित करण्यात आलेला आहे। आकडेवारी अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात पीक विमा मिळण्याचे संकेत दिसत आहेत। कोणत्या महसूल मंडळाला, तालुक्याला, जिल्ह्याला पीक विमा मिळणार याची सविस्तर आकडेवारी लवकरच समोर येईल। हा संपूर्ण शासन निर्णय maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तुमच्या भागात पीक कापणी प्रयोग झाले का कमेंट करा आणि अशा सरकारी व शेती अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजून अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।